हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्राची भोईर ब्लॉग्स. सकाळीच खालती आले तर शिंजू बसलेला होता पायरीवर. मग गेले आणि देवाची पूजा करून घेतली आणि मग लगे रांगोळी काढून घेतली. नंतर बाहेर पण उंबरठ्याजवळ रांगोळी काढून घेतली. त्यानंतर उपासना वगैरे करून घेतली आणि मग वरती जाऊन पटकन पोळ्या बनवून घेतल्या. तर रामनवमी होती म्हणून स्पेशल पोळ्या बनवलेल्या. भांडी घासून घेतली. तर आईने सुटोरा बनवलेला आणि वरण भाताचा नैवेद्य होता. आज स्पेशल होती जिलेबी नैवेद्य घेऊन. त्यानंतर गेलो मंदिरात, आरती झाली आणि मग बायकाई सर्वही आम्ही पाया पडून घेतल्या देवाच्या. त्यानंतर इथं बघा वेदू कसा मला आवाज देतोय आणि यो यथार्थ दोघं जणांची मस्ती चालू होती. दोघं लूक देत होतं एकमेकांना. या बघा वहिनीचा जेवण वाढत होत्या, मी पण जेवण वाढत होतो. त्यानंतर आम्ही पण जेवून घेतला आणि मग लगेच आम्ही गेलो. त्यानंतर आम्ही घेतला फोटोशूट करून. या माझ्या सगळ्या जावा आहेत आणि या 2 सासू. त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि भाकरी करून घेतल्या. संध्याकाळी टाईम नाही भेटणार म्हणून. आणि मग संध्याकाळी 5 वाजता आलो मंदिरात परत. पालखीला ओवलून घेतला. आणि ही बघा आमची साईबाबाची मूर्ती. त्यानंतर पालखी निघली. तर पालखी पूर्ण गावातनं निघलेली होती. त्यानंतर आम्ही गेलो दत्तांच्या मंदिरात, तिथं दर्शन घेतला आणि परत निघालो गावात. तर गाईज, हा रामनवमीचा सोहळा तुम्हाला कसा वाटला आहे आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर पालखी मंदिरात आली. आणि मग परत आरती सुरू झाली. बायकाई सर्वही ओवलून घेतला पालखीला. अशा प्रकारे रामनवमीचा सोहळा संपन्न झाला. आम्ही प्रसाद घेतला आणि घरी निघालो. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.